जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये जबर सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला पवनपुत्र वडपे तर दुसऱ्या बाजूला जॉली स्पोर्ट्स कामतगार. दोन दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त सामना. आज दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केलेला आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स उत्तम दर्जाचा आपण या संघाचं पाहिलेलं आहे. गोलंदाज रवी आणि पहिला चेंडू पेस करताना ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. चेंडू जातो मिड विकेटला. वेलकम तिवारी. एक धाव घेण्याची संधी. एक धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलं. धावसंख्या होती बिनबाद एक. ओव्हर क्रमांक पहिलं शरद आणि वीरू. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका शरद याच्या बॅटमधून. चेंडू ऑन द फायर सीमारच्या बाहेर. काय कमालीचा फटका. चेंडूची लाईन लवकर रीट केली. ऑन साईडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला आणि चेंडू सीमारच्या बाहेर जाणार. एक नेत्रदीपक षटकार. फटका उत्तम फटका जबरदस्त फटका अफलातून फटका. पुन्हा एकदा गोलंदाज रवी. पुन्हा एकदा ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सजलाय. यस हा चेंडू देखील जाईल आउट ऑफ द पार्क. सीमारच्या बाहेर जाणार अतिशय दमदार षटकार. पुन्हा एकदा फलंदाज शरद भोईरेच्या बॅटमधून. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी मैदानाच्या आतमधून जॉली स्पोर्ट्स कामतगार संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. खास करून शरद आणि बिरू. पुन्हा एकदा चेंडूला स्वीप केला. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव. एका धावेने संघात धावसंख्या एकने पुढे सगळे धावसंख्या होती ती 14. ओव्हर क्रमांक पहिलं गोलंदाज रवी. डिफेन्सिव्ह फटका. हलक्यात बॅट फक्त आणि फक्त चेंडू थोडंसं फ्लिक केलं ऑन साईडला. चेंडू येतोय शॉर्ट मिडाऊनला. आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्याची संधी. एक धावेने संघात धावसंख्या होती ती 15. बिनबाद 15 धावा धावफलकावर. स्विंग इन मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज. ओव्हर क्रमांक पहिला संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद. धावसंख्या 15. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला जॉईन आहेत. आणि प्रेक्षक खास करून रामूशेठ प्रतिष्ठान संघाचे एक नामांकित क्रिकेटर लेजंड क्रिकेटर योगेश टावरे, रमेश कोंडा आणि हरेश चौधरी सध्या यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. ऑर्गनाइज कमिटी तथा आयोजक आणि खास करून जॉली स्पोर्ट्स कामतगार संघाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद तिन्ही खेळाडूंचं. हरेशजी, रमेश आणि योगेश. चला पुढच्या मॅचसाठी दोन संघाचे कॅप्टन आपण देखील जॉईन व्हा. एका बाजूला कालवार तर दुसऱ्या बाजूला सोनादेवी टेमघर. व्हाट अ शॉट. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. सुंदरसा फ्लिकचा फटका आपण पाहतो. ऑन साईडचा बिग ब्लास्ट. चेंडू आउट ऑफ द पार्क. सीमारच्या बाहेर जाणार एक नेत्रदीपक षटकार येतो वीरू याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या देखील पदार्थ सस्ते नट्टे. धावसंख्या बिनबाद 21. काही गरज नसताना धाव घेण्याचा आवडता आणि महत्त्वाचा फलंदाज
वीरू याची खेळी मात्र संपुष्टात. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मयूर ने बॅट्समन ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय अमर. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका होऊन कार्पेट चेंडू जातोय शॉट मिड विकेटला चांगलं क्षेत्रक्षण मैदानाच्या आतमधून एक धाव घेण्याची संधी. या एका धावेने ज्वाली स्पोर्ट्स कामोदर संघाची धावसंख्या 1 बाद 22 और क्रमांक दुसरं. फुल्यांचा चेंडू होता ऑन साईडचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हतं. बघा फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं जे असतं तुमच्याकडे ते तुमचं फुटवर्क, चेंडूवरची नजर, टायमिंग. जे चेंडूचा उत्तम समाचार हवा तसा मात्र घेता आला नाहीये. फलंदाज अमर याला ऑन साईडचा अतिशय चांगला फटका सजलाय, चेंडू जातोय डीप लॉंगरला चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव घेण्याची संधी. एक धावेने अमर स्वतःचा अकाउंट ओपन करतो. संघात धावसंख्या 23. अतिशय चांगला फटका, सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 27. कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमधून खऱ्या अर्थानं शरद भुरीच्या माध्यमातून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाची फलंदाजी आपण पाहतोय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या होती ती 27. तिसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज येतोय सचिन. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. 27 धावा झालेल्या आहेत. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका म्हणता येणार नाहीये. मिस टाइम स्ट्रोक. उत्तम झेल कॅरी झाला स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला सुंदरसं कलेक्ट केला आणि महत्वाची बिग विकेट, महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज सचिन. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय मयूर. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये खास करून आमचे किशोरजी घरात जे व्यवसाय शिक्षक आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. धन्यवाद किशोर. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेता. ऑर्गॅनिक कमिटी तथा आम्हाला देखील आपण लाईक करता. धन्यवाद. आणि खास करून जॉली कामतगर या संघाला तुम्ही ऑल दी बेस्ट करता. धन्यवाद. धावसंख्या 28. पुन्हा एकदा गोलंदाज गुणच्या मार्गावर बोळ्यावर पंचांना क्रॉस करतो. राईट टर्म ऊर्चा मारा करताना गोलंदाज सचिन.
चेंडूला थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. ओव्हर क्रमांक तिसरं जर आपण विचार केला तर अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडूमधून फक्त एक धाव खर्च करताना गोलंदाज सचिन. डॉट. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका ते कार्पेट चेंडू जातोय मिड विकेटला. चांगलं क्षेत्रक्षण मैदानाच्या आतमध्ये. मात्र याच दरम्यान एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या एकाने पुढे सरकते 29. अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरमधून धावांना थोडासा लगाम लागतोय. साजेशी कामगिरी. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज मयूर चौधरी आला. बघा संघातील सर्वात विस्फोटक फलंदाज आहे. कमालीचा फटका. घुटनात एक तमाशात एक. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका. ज्या फटक्याची नितांत गरज होती. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. मैदानाच्या आतमध्ये मयूर चौधरीच्या बॅटमधून चेंडू ऑन द फायर सीमाच्या बाहेर. जुन्या चेंडूची फेक करा मैदानामध्ये. मॅच बॉल आला असेल तर घ्या. ओके. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटच्या चेंडूवर देखील मयूर चौधरीच्या बॅटमधून मोठा फटका येईल का? मागच्या सामन्यामधून देखील काय कमालीची फलंदाजी आपण पाहिली होती. गोलंदाज सचिन. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. ऑन साईडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. धावा किती कंप्लीट झाल्या? 3. अरे वा 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 वा. साखरेची गोण घेऊन धावतो तो. ती धावसंख्या होती ती 38 आणि विजयाचं लक्ष आहे 39 धावांचं. चला कालवार संघाचा कॅप्टन आहे त्याचबरोबर टेमगिरी संघाचा कॅप्टन आपण टॉसबॉक्सशी जॉईन व्हा. चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक करू. एका बाजूला जय कालिका माता कालवार तर दुसऱ्या बाजूला सोनादेवी टेमघर. 2 दिग्गज संघ. मयूर या कोणीतरी चला दोन्ही संघाचे कॅप्टन. टेमघर या संघाचा कॅप्टन सोनादेवी टेमघर. कालवार या संघाचा कॅप्टन आपण देखील या. हॅलो.
चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक आपण पाहतो. एका बाजूला कालवार संघाचा कॅप्टन, दुसऱ्या बाजूला सोनाली टेमघर संघाचा कॅप्टन पप्पू मोड. छाप असं म्हणणं आहे. छाप. धन्यवाद मान्यवरांचं खूप खूप आभार. मित्रांनो नाणेफेक जिंकलेली फक्त एका स्वरामध्ये आपला निर्णय सांग. बॅटिंग. बॅट फास्ट. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. जय कालिका कालवार संघाचा कॅप्टन नाणेफेक जिंकतो आणि प्रथम एक धाडसी निर्णय स्वीकारतोय फलंदाजी करण्याचा. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. त्यांनी सज्जत म्हणजे परमिता तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ओल्ड टू करून केनी. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. सायंकाळच्या 17मधून पुन्हा एकदा आर.सी. पाटील फाउंडेशन स्वर्गीय किशोर आर पाटील किडानगरीमधून मित्रांनो आपण पाहत आहेत आयडियल फ्रेंड्स ग्रुप दिवे अंजूर आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषक 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम. आपण थोड्याच वेळात आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेतील एक सर्वात सिनियर खेळाडू जॉली कामतगड टीमचे सदस्य जितू मामा यांचा 63वा वाढदिवस आहे आणि आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपण त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या ओव्हरनंतर जितू मामा नक्कीच तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवीदिवे 40+ संघाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन 40+ संघटनेमधील एक सर्वात सिनियर खेळाडू आणि सिनियर 40+ मध्ये आपण पाहिलं तर गावदेवी पिंपलघर संघाचे गोट्या 67 वय वर्ष प्लस आणि अजूनही खूप चांगला क्रिकेट खेळत आहेत. 6व्या मॅचच्या दिशेनं इथे पहिला चेंडू स्केअर ऑफ द विकेट खेळलेत. अगदी चेंडू चाललाय डीप फाईन लेग सीमा पार. हा येतोय हरीशच्या बॅटमधून पहिला चौकार. 39 धावांचं टार्गेट सेट केलं आहे जॉली कामतगड टीमनं आणि पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून पवनपुत्र वडपे टीम कडून फलंदाज हरीशची चांगली सुरुवात. सुनील मामा पाटील फॅन टीम पवनपुत्र वडपे तर दुसऱ्या बाजूला जितू मामा आणि विनोद काटेकर साहेबांची टीम आपण पाहतोय. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेरच्या दिशेला वळतोय. वाईटचा इशारा केलाय पंच राजेंद्र भजके सरांनी. धावसंख्या 5. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर डीप स्लिपर कव्हर रिझनमधून उचललाय. एकच धाव इथे कंप्लीट होईल. प्रमोद वडोलकर टीमचे कॅप्टन आहेत. धावसंख्या 6. चेंडू टाकून झाले 2. 3 ओव्हरमध्ये बनवायचे 39 आणि यानंतरचा सामना आहे सोनादेवी टेमघर आणि जय कालिका माता कालवार. इथे चेंडूला स्ट्रॉंग केलाय. अगदी चांगला संपर्क आहे. क्षेत्ररक्षक जरूर पोचले होते. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला झेल जरूर सोडलाय. मात्र संघाच्या 2 मौल्यवान धावा वाचवल्यात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. चांगले प्रयत्न. धावसंख्या 8. विरू पाटीलने स्पर्धेतून काही आगली वेगळी गोलंदाजी करण्याचा इथे प्रयत्न केलाय. रनअप खूप छोटा आहे. हा चेंडू अतिशय अगदी चेंडूला फाईन केलं होतं मात्र ताकद आणि टायमिंग प्रॉपर साधता आलं नव्हतं. प्रमोद वडोलकर या फलंदाजांना फक्त धाव मिळेल 1. एका धावीनं संघाची टोटल 9 धावा. आज एकूण 12 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. हा फुलटॉस आणि इथे क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. पंचांचा इशारा आलाय. चौकार आणि धावसंख्या 13वर जाऊन पोहोचलेली आहे. जितू मामा आपण मुख्य मान्यवर कशामध्ये जाऊन थांबायचं आहे. या स्पर्धेचे आयोजक आयडियल फ्रेंड्स ग्रुप हवीदिवे मयूरशेठ पाटील पप्पू म्हात्रे आणि ऑल कमिटी मेंबर यांच्या वतीनं आपण जितू मामा यांचा एक स्वागत सन्मान घेणार आहोत. वय वर्ष 63 आहेत आणि आज त्यांचा जन्मदिवस. खूप चांगले व्यक्तिमत्व जॉली कामतगड टीम. इथे अजून एक वाईट येतोय विरू पाटील. धावसंख्या
14 जाऊन पोचलेली आहे. हा चेंडू बघूया इथे बीट केलाय फलंदाज रवीला. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि बिनबाद 14 आलेत. आपण स्वागताने सन्मान करूया. कॅमेरामॅन नक्कीच आपण स्टेज कव्हर करायचं आहे. आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेतील एक सर्वात सिनियर खेळाडू जितू मामा, वय वर्ष 63 आहेत आणि नक्कीच मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा जितू मामा यांचा आयडियल फ्रेंड्स ग्रुप 40+ दिवे संघाच्या वतीने ते स्वागत आणि सन्मान. वाढदिवसाच्या तुम्हाला पुन्हा एकदा जितू मामा खूप खूप शुभेच्छा. नक्कीच 63 झालेत. अजून तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना. धन्यवाद. गोलंदाजीसाठी आलेत कॅप्टन जॉली कामतगड टीमचे शरद भुईर. 39 बनवायचेत. पहिल्या ओव्हरमध्ये आलेत 14, म्हणजे अजूनही 12 मध्ये पाहिजेत 25. 12 मध्ये 25. बघूया सामना दोन्ही संघांसाठी अजूनही समान आहे, कारण की अजून इथून आपण जर अनुमान लावू शकत नाहीत की कुठला संघ या सामन्यावर विजय संपादन करेल. क्या बात आहे. सुरेख चेंडू आता अगदी पडल्यानंतर चेंडू काहीसा आतल्या बाजूला वलवलाय शरद भोईरनं. एक सिंगल घेऊन आपली स्ट्राईक रोटेट केलेली आहे प्रमोद वडोलकरनं फलंदाज रवीसाठी. हरेश सुरेख चेंडू. नक्कीच A1 जोडीचे सिलेदार आणि अंजूरगावचे समाजसेवक उद्योजक निलेश पाटील यांनी या स्पर्धेला आणि जितू मामा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद निलेश पाटील आणि सुकेश डाकी. महाराष्ट्रातील नंबर 1 ची A1 जोडी. हा चेंडू अगदी कंट्रोल पुलचा फटका आहे. ताकद झोकता आली नव्हती. चांगली फिल्डिंग. इथे बघूया 2 पूर्ण केले. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे. मयूर चौधरी चेंडू हातामध्ये येत नाहीये. चौथीसाठी धावलेत. आता मात्र इथे विकेट घ्यावी लागेल. बघूया फलंदाज प्रमोद वडोलकर. धावचित बाद 3 धावा आलेत. धावसंख्या 3 ने वाढून झालेली ती 18. 9 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि 18 धावा लागलेली आहेत. अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज आणि मैदानामध्ये फलंदाज मयूर. मयूरकडे क्षमता आहे. बघूया अर्ध्या चेंडूमध्ये आल्यात 18 आणि आता अर्ध्या चेंडूमध्ये अजून शिल्लक आहेत 21. मयूर आणि हरेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. गोलंदाज शरद भोईर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अंजूर गावाच्या टोकाकडून षटकातील चौथा चेंडू. इथे बघूया मयूरनं आल्या लॉंग ऑनला फटका केलाय. सोपान चांगली फिल्डिंग करतायत. थ्रो देखील सुरेख आहे. फक्त धाव मिळेल एका धावेनं संघाची टोटल 19. आता 8 मध्ये 20. 8 चेंडू 20 धावांचं समीकरण आहे. आत्ताच जर या खेळपट्टीवर जर आपण हवेचा ओघ पाहिला तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी पोषक हवा सुरू आहे. 8 मध्ये 3 ठोकायचे आहेत. चेंडूला अगदी इनफिल्डच्या वरून उडवलाय. बघूया डीप स्लिपर कव्हरला 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवत आहेत. चांगली फिल्डिंग. हरेशच्या खात्यामध्ये 2 धावा. 2 धावा पवनपुत्र वडपेच्या खात्यामध्ये. धावसंख्या पोहोचली ती 21. 7 मध्ये 18. 7 चेंडूमध्ये 3 उडवायचे आहेत. बघूया शरद भोईर. हा चेंडू अतिशय तेज तर्रार. जबरदस्त चेंडूला गती इथे प्राप्त केली होती गोलंदाज शरद भोईरनं. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आलाय डॉट आणि आता 6 मध्ये पाहिजेत 18. सामना पुन्हा एकदा शरद भोईरनं बनवलाय जॉली कामतगड टीमसाठी. बघूया सोपान
की अजून कुठल्या गोलंदाजाला इथे संधी दिली जाईल. 3 मध्ये 18 आहेत, सॉरी 6 मध्ये 18 म्हणजे 3 षटकार ठोकायचे आहेत. यानंतरचा सामना असेल सोनादेवी टेमघर आणि जय कालिका माता कालवार. नक्कीच रोहित शेट चौधरी फॅन टीम सोनादेवी टेमघर आणि दुसऱ्या बाजूला संदेश शेट म्हात्रे आणि आदेश शेट म्हात्रे फॅन टीम जय कालिका माता कालवार. एक चांगला सामना दोन्ही टीम मधून पाहायला मिळेल. बघूया या सामन्यातून कुठला संघ विजयी घेऊन पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि तो जो सामना असेल तो बक्षीस पात्र सामना. नक्कीच अगदी नंबर 1 ची स्पर्धा म्हणावी लागेल मुकादम, कारण की 2 दिवसीय स्पर्धा आणि ट्रॉफ्या आपण पाहिल्या तर 4. क्या बात आहे, चांगली संकल्पना. इथे सोपानचा हा चेंडू आपण पाहिला तर पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. चांगला अगदी चेंडू आपण पाहिला. सबमरीन डिलिव्हरी, चेंडूने कुठल्याही प्रकारचा टप्पा घेतला नव्हता. 5 मध्ये 18 सोपान. इथे हा चेंडू मयूरच्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला पाठवलाय प्लॉट मध्ये. षटकार. क्या बात आहे, मयूरनं देखील षटकार टोकून पुन्हा एकदा पवनपुत्र वडपे टीमच्या आशा विजयाच्या जिवंत केलेत. 4 चेंडू आणि 12 धावा. इथून मोठ्या फटक्याने डील करावं लागेल. 3 चौकार की 2 षटकार की गोलंदाज पलटवार करतील. सोपान जुन्या चेंडूची फेकी करा. आला मॅच बॉल आलेला आहे. धन्यवाद. 4 मध्ये 12 या 6 धावेनं संघाची टोटल 27. मयूरकडे क्षमता आहे. आज सुमित पिंटू संघामध्ये नाही वाटतं. बघूया. शॉर्ट पिच चेंडू होता, फसवलाय सोपाननं. काय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. सोपानला ठाऊक आहे की फलंदाज मयूर कुठल्या रेंजमध्ये आहे आणि चांगला चेंडू टाकलाय. वा. 3 चेंडू 12, 3 चौकार की 2 षटकार. सोपान. हा चेंडू डीप मिड विकेटला. इथे क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. चेंडू चाललाय सीमापार. येतोय चौकार. आता 2 मध्ये 8. पुन्हा एकदा चेंडू, सॉरी नक्कीच हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल यात मात्र शंका नाहीये, कारण की 2 मध्ये 8 आहेत. ISPL ला नौका आहे. आता भिवंडी ग्रामीण मध्ये देखील हा कदाचित नियम यायला हवा नौक्याचा. बघूया. 2-8. मॅच टाइम फटका. स्वतः गोलंदाज इथे सोपान आणि इथे विकेटचं पतन. हरेश धावचित बाद. हरेश का पिंटू ये बाद है. मयूर. यस. आता 1 मध्ये 7. 1 चेंडू 7 धावा. नक्कीच इथे सोपानचं कौतुक करावं लागेल. अजय जय कालिका माता कालवा टीम चे खंदे समर्थक आहेत. संदेश शेट म्हात्रे, आदेश शेट म्हात्रे फॅन टीम. बत्तीस धावा झालेत. आता 7 पाहिजेत 1 चेंडू मध्ये. अजित वसंत म्हात्रे दिव्यांजूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि दिवास्फोट दिवा सिनियर 40+ चे एक उत्कृष्ट खेळाडू. वेलकम अजित म्हात्रे, आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. 1-7 आणि हा सामना जिंकलाय जॉली कामतगर टीमनं. अभिनंदन अभिनंदन. थेट सेमी फायनल मध्ये धडक मारलेली आहे. हार्ड लक जीवन भोईर, हार्ड लक प्रमोदजी वडोलकर
and Harish Dongre and all team. Pavan Putra Vadpe, good luck. Best of luck जितू मामा. नक्कीच आज जितू मामांना वाढदिवसाची एक चांगली गिफ्ट संघाकडून मिळेलच. विनोदजी काटेकर देखील खुश असतील. तसेच तनिष्का चीट वॉटर सप्लायरचे मालक निलेश पाटील अभिनंदन. चला कालवा टीम तयार हो जाओ. सचिन ज्युनियर, सचिन सीनियर, संभाजी म्हात्रे, बाला पाटील, दीपक म्हात्रे.